कव्हर करायचंय. त्याचं नाही बोलताना मी नाही तर परत झालं का ओके. ही स्पर्धा सर्व आमचे सन्माननीय शैलेजी भोईर UTC YouTube लाईव्ह स्पर्धा होते. त्यांचे कॅमेरामॅन खेळपट्टीच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप सर्जेराव, त्यानंतर रोशन कदम या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स स्टेजच्या मध्येच कॅमेरा घेऊन आहे. 2 कॅमेऱ्यावरती स्पर्धा लाईव्ह होते. या स्पर्धेकरता सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. आणि चला सामन्याकडे जाऊया. गणपती बाप्पा. पहिलाच मोठा सामना आजच्या दिवसामध्ये होतोय तो उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. या ठिकाणी पहिला चेंडू आजच्या दुसऱ्या दिवसातील वाईट पडताना दिसतोय आपल्याला. अवांतर धावेने धावसंख्या होते ती जियान 11 बिनबाद 1. पहिलं षटक चालू असताना प्रथमेश गोलंदाजी एंडवर फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा होता. या ठिकाणी पाहूया आणि पंच या ठिकाणी बोट वरती करतायत. खेळपट्टीवरती बॉलरच्या बोटांना स्पर्श करून चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती एस्टॅन वरती आदळतोय आणि एक दुर्दैवरित्या या ठिकाणी माघारी परतावं लागतंय त्या फलंदाजाला. धाव घ्यायची होती. खेळपट्टीवरती बॉल होता. गोलंदाज प्रथमेश राहुलच्या बोटांना स्पर्श करून तो चेंडू एस्टॅन वरती जाऊन आदळतोय आणि या ठिकाणी मात्र निराश माघारी परतावं लागतंय तो मोहित गिराप याला. 1 गडी बाद 1 अशी धाव संख्या. जियान 11 मोहितची जागा घेतोय रुपेश सारंग. स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसतोय तो राकेश. नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. मोहित मात्र या ठिकाणी 0 धावसंख्येवरती डगआउट मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश राहुल काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट. दुसऱ्या चेंडूवरती धावचित बाद. राकेश स्ट्राईक एंडवर. सुंदर ब्लॉकचा फटका होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चूक होते. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतोय राकेश आणि रुपेश.
सुंदर या ठिकाणी प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना, झेल होता पण थोडस या ठिकाणी निराश परतावं लागतंय क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या होते ती 3 धावा. एक गडी बाद 3. जियांश 11 वर्सेस महापुरुष देवबाग. पहिला सामना खूप महत्वाचा अटीतटीचा सामना. वारंवार या ठिकाणी थोडेसा प्रथमेश राहुल थोडासा अंदाज येत नाहीये खेळपट्टीचा. वाईट चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 4. बिनबाद. एक गडी बाद 4 धावा. जियांश 11 चे मालक सुबोध आडकर सुद्धा हे टेन्शन मध्ये सुद्धा दिसत आहेत मला स्क्रीनवर. प्रथमेश फुलटॉस चेंडूवरती झेल होता. फॉलो थ्रो मध्ये चूक होते आहे. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. राकेशला कुठेतरी या ठिकाणी बांधून ठेवल्यासारखं दिसत आहे, पण राकेश तेवढा धडाडीचा फलंदाज आहे, कधीही सामन्यामध्ये जियांश 11 ला घेऊन येऊ शकतो. पण सध्या तरी वरचढ होतोय तो गोलंदाज प्रथमेश राहुल. एक गडी बाद 4. जियांश 11. पुढचा चेंडू प्रथमेश राहुल. उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच वाईट घोषित करतायत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 5. एक गडी बाद 5 धावा. तसं म्हटलं तर या षटकामध्ये 3 चेंडू वाईट फेकतोय प्रथमेश राहुल. चला लवकर चला प्लीज. राकेश सारंग वैयक्तिक 2 धावेंवरती खेळतोय. 3 चेंडूचा सामना करतोय. आणि रुपेश सारंग 0 धावसंख्येवरती नॉन स्ट्राईक एंड वरती खेळताना दिसतोय. मोहित मात्र त्या ठिकाणी दुर्दैवारीत्या बाद झालेला आपल्याला पाहायला मिळालाय पहिल्या षटकामध्ये. एक गडी बाद 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडू प्रथमेशने या षटकामध्ये वाईट टाकलेले आतापर्यंत पाहायला मिळाले आपल्याला. पुढचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया. समोरा फलंदाज आहे तो राकेश. एक गडी बाद 5. जियांश 11 वर्सेस महापुरुष देवबाग असा सामना. नाणेफेकीचा कौल लागला होता तो महापुरुष देवबाग या संघाच्या बाजूने. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय कर्णधार. पुढचा चेंडू ब्लॉकचा चेंडू होता. मोठामोठा काढायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होतोय. वारंवार चुका होत आहेत. धावसंख्या होते ती 6. थोडेसे फंपल दिसत आहेत झालेले सर्व क्षेत्ररक्षक. चेंडू हातीमध्ये पकडला असता नॉन स्ट्राईक एंडला पटकन चेंडू या ठिकाणी फेक झाली असती तर धावचीचा झोका झाला असता जियांश 11 या संघाला. पण सध्या तरी सुस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज रुपेश सारंग आणि राजेश सारंग. एक गडी बाद 6. पहिले षटक चालू असताना पॉवर प्लेचं हे षटक आहे. षटक क्रमांक 2, 3, 4 मध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं एक षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे फलंदाज असतात ते कधीही या 2-3 षटक क्रमांक मध्ये बॅटिंग पॉवर प्ले चॉईस करू शकतात. असा या स्पर्धेचा नियम आहे. 5 षटकाचा हा सामना आहे. कालच्या दिवसामध्ये सर्व सामने 5 षटकाचे झाले होते आणि आज टायमिंग वरती खेळ चालू झालेला आहे. 9:25 बरोबर या ठिकाणी पहिला चेंडू पडला. प्रथमेश सुंदर गोलंदाजी. सुंदर यॉर्क चेंडू. तर डावी यष्टी वाकवली जाते आणि त्रिफळाची धोतोय तो रुपेश सारंग. काय गोलंदाजी करतोय प्रथमेश. 2 गडी बाद 6 धावा. 6 धावा देतोय. त्यामध्ये त्याचे 3 वाईट. 5 चेंडू होत आहेत. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. धाव संख्या होते ती 2 गडी बाद 6. रुपेश सारंग या ठिकाणी त्रिफळाचे डगआउटच्या दिशेने येताना दिसतोय. रुपेशची जागा घेतोय तो साहिल घाटवळ. साहिल घाटवळ सुंदर गोलंदाजी. जरी 3 या ठिकाणी वाईट चेंडू फेकले तरी काय गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद करतोय. 6 धावसंख्येवरती पॉवर प्लेच्या या षटकामध्ये रोखून ठेवलेलं दिसतंय जियांश 11 या संघाला. 2 गडी बाद 6. पहिलं षटक चालू असताना
पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू प्रथमेश राऊळचा एक चौकार येतोय, एक षटकार येतोय, काही सुंदर चेंडू फेकतोय, 5वा तर चेंडू एवढा अप्रतिम चेंडू पाहिला आपण आणि तो यॉर्क पद्धतीचा त्रिफळाची चेंडू झाला। पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, जकडून ठेवलाय या पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राऊळ याने। 2 गडी बाद 6 महापुरुष जियांश 11। षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते डीजे। दुसरं षटक या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले साठी फलंदाज घेताना दिसत आहेत। सन्माननीय गुरु बांदकर आणि सन्माननीय संदीपजी चांदेरकर कामावरून नाईट करून आलेले, धन्यवाद साहेब। कर्मचारी वर्ग हळूहळू आपल्याला येताना दिसेल, कारण आम्हाला कधी सुट्टी नसते, रविवारचा दिवस सुद्धा सुट्टी नसते, 24 तास आम्ही कामावरती काम करत असतो आणि त्या जो वेळ मिळेल सुट्टी टाकून या 2 दिवसाची रजा टाकून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। 2 गडी बाद 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बाबू तारी। बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक आहे, दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेचं हे षटक चॉईस केलेलं आहे। पाहूया किती हाणामारी होते, सध्या तरी 2 गडी बाद 6। थोडस दडपण आहे फलंदाजी एंड वरती, राकेश सारंग आणि साहिल घाटवळ। आमचे या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी घाटवळ साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे, धन्यवाद। तसेच या स्पर्धेला सन्माननीय तुषारजी पाटील, राजूजी सावंत, महेशजी पाटील यांचं सुद्धा खूप योगदान लाभलंय, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करूया। पहिला चेंडू मोठा फटका खणखणीत जातोय षटकारासाठी चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू डोक्यावरून जातोय लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत असा षटकार दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर डीजे। चांगलं संगीत सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतंय। पहिल्या चेंडूवरती षटकार 2 गडी बाद 12। राकेश, मी कशाला पॉवर प्ले चॉईस केला तो आता दाखवून देण्यास सुरुवात होते। पहिल्या चेंडूवर षटकार, गोलंदाजी एंडवरती तारी, बाबू तारी। दुसरा चेंडू कसा असेल, पहिल्या चेंडूवर षटकार आणलाच आहे, दुसरा चेंडू बघा, अगोदर टप्प्याचा चेंडू होत आहे, या ठिकाणी चेंडू तटवतोय, मिसफील्ड होते, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, दुसऱ्या धावेसाठी धावणार या शंकाच नाही, घाटवळ आणि राकेश आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज। धावसंख्या होते ती 14, 2 गडी बाद 14। मागच्या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद 6 धावसंख्या होती, या 2 चेंडूचा विचार केला तर या 2 चेंडूंवरती 8 धावा तटकावतोय तो राकेश सारंग। सुंदर चेंडू, मॅचची वरची गट घेऊन हवेमध्ये दिसतोय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल पकडला जातोय। तिसरा हादरा बसतोय तो जियांश 11 या संघाला राकेश सारंगच्या स्वरूपात 14 या धावसंख्येवरती डीजे। तर पहा वरती गेला होता चेंडू, झेल पकडतोय यष्टीरक्षक, स्वतः चेंडू खाली जाताना दिसतोय, सुंदर झेल। 3 गडी बाद 14। दुसरं षटक चालू असताना जियांश 11 वर्सेस महापुरुष देवबाग या संघाने प्रथम नाणेफेक विजयी झाला होता, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय कर्णधार आणि आता या 2 षटकाचा विचार केला तर ते सार्थ सुद्धा होताना दिसतंय। कशासाठी आपण टॉस विन झालो, नंतर क्षेत्ररक्षण घेतलं। पुढचा चेंडू बाबू तारी, निहाल घाटवळ स्ट्राइक एंड वरती।
दोन्ही सख्खे भाऊ खेळपट्टीवरती खेळताना दिसत आहेत आपल्याला, निहाल घाटवळ आणि साहिल घाटवळ. सुंदर चेंडू तेवढ्यात तत्परतेने या ठिकाणी पहा, ही पहा, हे पहा काय चाललंय ते. फलंदाज बाद. एक धाव झाली असती पण हा ना मी येऊ की मी नको, मी येऊ की मी नको, आणि या ठिकाणी चौथा गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात साहिल घाटवळ. आणि साहिलला मात्र निराश माघारी परतावं लागतंय. निहालचा कॉल होता, निहाल सांगत होता धाव धाव, साहिलचं लक्ष न होता कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या समोर चालला होता, त्यामुळे थोडीशी या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झाली. 4 गडी बाद 14. आता मात्र कर्णधार मंगेश कुर्ले येतोय, जबाबदारी घ्यावी लागेल. अजून 3 षटकं बाकी आहेत. 4 गडी बाद 14. साहिल निराश दिसतोय थोडासा, कारण धावचीत झाल्यानंतर प्रत्येक फलंदाज हा निराश असतो. त्रिफळाचीत झाला, झेलचीत झाला तर तेवढं हे नसतं, पण धावचीत झाल्यानंतर स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं चित्र असतं. गणेश कुबलचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, इकडे भंबल झाले होते दोन्ही फलंदाज, त्यानंतर स्ट्राईक एंड वरती चेंडू फेकला आणि रनआउट केलं. 4 गडी बाद 14. दुसरं षटक चालू असताना जियांश 11. आता स्वतः कर्णधार मंगेश कुर्ले स्ट्राईक एंड वरती दिसतोय, एक अष्टपैलू खेळाडू, आणि खाली नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला निहाल घाटवळ. दोन्ही गाभी समाजाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका खेळतोय, या ठिकाणी सेफ फटका खेळण्यात यशस्वी होतोय. पाहूया चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जातोय, 2 धावा घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा धोका पत्करतायत काय, तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी सुंदररित्या पूर्ण करतोय. सुंदर. 4 गडी बाद 17. दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती मंगेश कुर्ले 3 धावा घेतोय. काय फटका खेळला होता, सेफ फटका खेळला लेग साइडच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू बाबू तारी गोलंदाजी एंडवर, साहिल घाटवळ स्ट्राईक एंडवर. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. बघा फंबल झाले दोन्ही फलंदाज. आता सुद्धा मागच्या सारखीच परिस्थिती होती, अजून ताळमेळ बसत नाही आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 4 गडी बाद 18. डीजे आई भैराई देवी आणि अशोक मुंडकर 11 दोन्ही कर्णधार आपण या. काही फॉर्मॅलिटी आहेत इथे, नावं द्यायची आहेत खेळाडूंची, तसं आपलं ओळखपत्र सुद्धा या ठिकाणी घेऊन या सर्वांनी. कर्णधारांना विशेष विनंती असेल, पहिली इनिंग झाल्यानंतर लगेच त्या सामन्याची नाणेफेक होणार आहे, दुसऱ्या सामन्याची प्लीज सहकार्य करा. अशोक मुंडकर 11 आणि आई भैराई देवी आपल्या प्लेयरची ओळखपत्र घेऊन या प्लीज. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय देवबाग संघाकडून तो हरेश टिकम. 4 गडी बाद 18 म्हणजे जवळजवळ 9 ची इकॉनॉमी रेट दिसतोय आपल्याला. 9 धावा, 6 धावांचं पहिलं षटक, त्यानंतर हे 12 धावांचं षटक. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते, या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. बाबू तारीने 12 धावा दिल्या, 2 गडी बाद केल्या. त्यानंतर प्रथमेश राहुल 6 धावा देतोय, 2 गडी बाद करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जियांश 11 4 गडी बाद 18. साहिल घाटवळ स्ट्राईक एंड वरती, निहाल घाटवळ सॉरी. पहिला चेंडू गोलंदाजी एंड वरती, गोलंदाज हरेश टिकम. हरेश गोलंदाजी एंड वरती, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी दोन्ही आज समांतर करतायत. धाव संख्या होते ती 4 गडी बाद 19. निहाल घाटवळ स्ट्राईक एंड वरती दिसतोय आपल्याला. एक उंचबुरा फलंदाज, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्या बॅट मध्ये. सुंदर चेंडू आणि मोठा फटका खेळतोय कॅमेऱ्याच्या दिशेने, सरळ चेंडू जातोय गार्डन मध्ये. मेगा षटकार पाहायला मिळतोय या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. डीजे
कोणीतरी आतमध्ये जा. धन्यवाद साहेब. 4 गडी बाद 25. काय फटका खेळला निहाल. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या होती ती 4 गडी बाद 25. जियांश 11. हरेश टिकम गोलंदाजी एंड वरती. थोडस या ठिकाणी विचार करावा लागेल, कारण एक चेंडू होतोय, 7 धावा देतोय गोलंदाज. कमबॅक करावं लागेल, पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे निहाल घाटवळ. पाहूया पुढचा चेंडू. हरेश टू निहाल. फुलटॉसचा चेंडू होता, मोठा फटका घेतो, चेंडू जातोय खणखणीत असा षटकार जातोय. सलग दुसऱ्या चेंडूवरती सलग 2 मोठे जवळ 12 धावा पटकावताना दिसतोय निहाल घाटवळ. हरेश टिकम गोलंदाजी एंड वरती. उंचपुरा गोलंदाज आहे. शरीरयष्टी पहा, थोडीशी बारीक शरीरयष्टी. गोलंदाजी एंड वरती हरीश. आता मात्र कमबॅक करतोय काय. सलग तिसरा षटकार जातोय खणखणीत असा स्ट्रेट ड्राईव्ह. तिसरा षटकार पाहायला मिळतो आणि षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक होते आहे. धावसंख्या होते ती 37. काय खेळतोय निहाल घाटवळ. पहिली 2 षटक जकडून ठेवलं होतं, 4 गडी बाद झाले होते, पण आत्ताच हे षटक 19 धावा 3 चेंडूंवरती, त्यामध्ये 3 मेगा षटकार. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणले होते हरीश तारी. गोलंदाजी एंड वरती चेंज करावं लागेल. फुलटॉस चेंडू जातोय बंगल्याच्या दिशेने, लॉंगर लेग साइडच्या दिशेने, खणखणीत असा षटकार. लागतंय. जसे 4 षटकार सलग लागले तसं तत्तता डीजे ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी तापलेला दिसतोय. निहाल तर तापलेलाच आहे. धावसंख्या 4 गडी बाद 43. तिसरं षटक चालू असताना हरेश टिकम थोडस चेंजेस करावा लागेल तुला. थोडासा बीट होतोय. सलग 4 चेंडूंवरती 4 षटकार आणले आहेत निहाल घाटवळने आणि गोलंदाजी एंडवरती थोडस दडपण येत आहे, पण दडपण जुगारून द्यायचंय, कारण कसलेला गोलंदाज आहे, कधी चेंज करू शकतो गोलंदाजी मध्ये, असा हा गोलंदाज आहे हरेश टिकम. पण सध्या तरी निहाल घाटवळ काय फलंदाजी करतोय. 4 चेंडूंवरती 4 मोठे षटकार, मोठे फटके पाहायला मिळाले आणि सामन्यामध्ये कमबॅक करतोय जयेश 11. हरेश टिकम गोलंदाजी एंड वरती, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज. फुल टॉस चेंडू, वारंवार फुल टॉस चेंडू. आता मात्र चेंडू जाणार 1 बाउन्स, चौकार. डीजे 5 चेंडूंवरती 29 धावा देतोय गोलंदाज हरेश टिकम. त्यामध्ये निहाल घाटवळचे काय फटके, 4 षटकार 1 चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू 4 गडी बाद 47. 29 धावा देतोय गोलंदाज 5 चेंडूंवरती. शेवटचा चेंडू गडी बाद होतोय, काय करू शकेल, काय मोठा फटका आणायचा होता, येतोय पॉइंटच्या दिशेने आणि कोणतीही चूक होत नाहीये. आता मात्र 5वा हादरा बसतोय जियांश 11ला. 5 गडी बाद 47 धावा. काय गोलंदाजी केली, पण निहाल आपलं काम करून गेला. डीजे
निहाल घाटवळ वैयक्तिक वैयक्तिक 29 धावा करून झेलचित बाद झाला. काय फलंदाजी केली. 4 षटकार 1 चौकार. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 47. एक वेळ अशी होती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 18 धावा अशी हालत होती जियांश 11 या संघाची. पण आता तिसरं षटक खूपच महागडं ठरलं हरीश तारी याचं. लक्ष्मण मोंडकर येतोय गोलंदाजी एंड वरती. सामोरा फलंदाज आहे तो मंगेश कुर्ले. सन्माननीय दीपकजी ढोके साहेब कुठे असाल तर ताबडतोब या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपली आवश्यकता आहे. मंगेश कुर्ले खेळतोय. सेफ फटका खेळतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडतोय. 2 धावा घेतल्या जात आहेत. थोडेसे बंबल होत आहेत क्षेत्ररक्षक आणि 2 धावांवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 5 गडी बाद 49. 4थं षटक चालू असताना लक्ष्मण मोंडकर गोलंदाजी एंड वरती. प्रशांत भाबल नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना दिसतोय. जय बजरंग मळई संघाचा कर्णधार. ही ओपनची स्पर्धा आहे. कुठेही कोणीही खेळू शकतो. पण सध्या तरी जय बजरंग मळई संघाचा कर्णधार जियांश 11 मध्ये पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू होता. रिव्हर्स स्वीपचा मोठा फटका घेऊन जातोय खणखणीत असा षटकार. रिव्हर्स स्वीप मंगेश कुर्ले डीजे. पाच गडी बाद 55. मागच्या षटकामध्ये निहाल तापला होता. आता मंगेश कुर्ले तापतोय. काय फटका खेळला रिव्हर्स स्वीपचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू लक्ष्मण मोंडकर. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. आखूड टप्प्याचा चेंडू होता. डाव्या एसटीच्या वरून चेंडू जातोय. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. धावसंख्या होते ती 56 धावा. 5 गडी बाद 56. एक वेळ अशी होती 2 षटकामध्ये 2 गडी बाद 18 धावा होत्या. आता तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा देतोय. पुढचा चेंडू पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता. लक्ष्मण मोंडकर कसलेला गोलंदाज आहे. बरीच वर्ष गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे कुठे बांधून ठेवायचं मंगेश कुर्ले याला. जरी तू एक फटका मारलास मोठा षटकाराचा तरी सुद्धा मी सुद्धा काही कमी नाही हेच दाखवतोय गोलंदाज लक्ष्मण मोंडकर. मोठा सामना आहे. महापुरुष देवबाग वर्सेस जियांश 11 या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना. पुढचा चेंडू लक्ष्मण मोंडकर. स्ट्राईक एंड वरती मंगेश कुर्ले. वारंवार बीट करतोय. वारंवार सलग 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी होतोय गोलंदाज लक्ष्मण मोंडकर. मोठे फटके खेळायचे आहेत. आडवं तिडवं येऊन खेळायचंय. पडून सुद्धा फटका मारायचाय. पण सध्या तरी तो चान्सच देत नाहीये गोलंदाज लक्ष्मण मोंडकर. पुढचा चेंडू मंगेश कुर्ले याला. थोडस क्लिक करतोय. लॉंग लेगच्या दिशेने या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पण सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते ती 5 गडी बाद 57 धावा. 4थं षटक चालू असताना शेवटचा चेंडू या षटकातील लक्ष्मण मोंडकरच्या हातीमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र स्ट्राईक एंड वरती दिसतोय प्रशांत भाबल. मंगेश कुर्ले 12 धावांवरती खेळतोय. प्रशांत भाबल पहिला चेंडू या ठिकाणी फेस करणार आहे लक्ष्मण मोंडकर याचा. लक्ष्मण टू प्रशांत. स्लोवर चेंडू होता. ब्लॉक चेंडू होता. या ठिकाणी बॅटची कट घेऊन एसट्यांच्या मागे झेल वरती अपील पाहायला मिळत आहे. पंच काय दाद देत आहेत आणि षटकची या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 57. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी. 57 धावा. 4 गडी बाद 57. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जियांश 11. जोरदार या ठिकाणी अपील होतं झेलचितचं.
पाच स्क्रीन वरती पाहू शकता पॅड वरती चेंडू आदळतोय, चेंडू जातोय एसट्यांच्या मागे, उमेश येरागीच्या हातीमध्ये एका हातीने झेल पकडला होता, जोरदार अपील करत होता पण पंचांनी ते अपील फेटाळून लावलेले आहे कारण पॅड वरती चेंडू आदळ लागला होता. चला प्लीज वेळ काढू नका, अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल या टुर्नामेंट मध्ये कारण पंचांना आपण क्रिकेटचा देव मानतो. शेवटचं षटक, कृपया टीम मीटिंग टाळा, निर्णय घ्या, त्वरित घ्या. यानंतर होणारा सामना आहे तो आई भैराई देवी वर्सेस अशोक मोंडकर 11. दोन्ही संघाचे कर्णधार. ही इनिंग झाल्यानंतर लगेचच टॉस कप मध्ये यायचं. पाच गडी बाद 57. दोन षटकामध्ये 18 धावा होता, दोन गडी बाद होता. त्यानंतर या मागच्या दोन षटकाचा विचार केला तर खूपच धाव संख्या, जवळजवळ दोन षटकामध्ये 40 धावा या ठिकाणी दोन फलंदाजांनी कुठल्या आहेत आणि त्याच्यात निहाल घाटवळ काय सुंदर फलंदाजी करून गेला. 29 धावा, त्यामध्ये 4 मेगा षटकार, एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय तो गणेश कुबल. स्ट्राईक एंड मंगेश कुर्ले. फुल टॉस चेंडू होता, पाहूया कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू धावताना दिसतोय, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, चौकार. संख्या होते ती 61. 5 गडी बाद 61. शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील 5 षटकाचा सामना आहे. 5 गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसणार आहे, त्याचा नियम आहे स्पर्धेचा. गणेश कुबल पहिल्या चेंडूवरती चौकार हाणलाय मंगेश कुर्लेने. कसलेला गोलंदाज आहे गणेश कुबल. पुढचा चेंडू अकुटप्प्याचा चेंडू, आता मात्र माघारी परतावं लागेल. एसट्यांच्या मागे यष्टीरक्षक उमेश येरागी सुंदर झेल पकडतोय आणि 6वा हादरा बसतोय. 61 या धावसंख्येवरती जियान्स 11 या संघाला मंगेश कुर्लेच्या स्वरूपात डीजे. जियान्स 11 जवळजवळ 14.08च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना दिसतोय जियान्स 11 हा संघ. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातील. 6 गडी बाद 61. अनिरुद्ध पेडणेकर हा सुद्धा फलंदाज मोठमोठे फटके खेळण्यात पटाईत आहे, तोच फलंदाज येतोय. गणेश कुबल गोलंदाजी एंड वरती. अनिरुद्ध ब्लॉकचा चेंडू होता, चेंडू खोदून काढतोय. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत चेंडू खाली. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत काय? प्रशांत भाबल नकार देतोय. सुंदर फेक, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या होते ती 62 धावा. 6 गडी बाद 62. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातील. गणेश कुबल गोलंदाजी एंड वरती, स्ट्राईक एंड वरती प्रशांत भाबल. अष्टपैलू खेळाडू गाभित समाजातील प्रशांत भाबल स्ट्राईक एंड वरती दिसतोय. गणेश कुबल गोलंदाजी एंड वर. फुलटॉस चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, मिस होतोय चेंडू. वाईट चेंडू वरती 22च्या 4 धावा. धाव संख्या होते ती 67. थोडासा भरकटलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला गणेश कुबल, पण 5 धावा जात आहेत या चेंडूवरती. धाव संख्या वाढताना दिसतंय. 6 गडी बाद 67 धावा. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. दोन्ही संघ मजबूत आहेत. तुम्ही किती टार्गेट सेट करतात त्याच्यावरती महापुरुष देवबाग हा संघ फलंदाजीसाठी उतरेल. पण चेंडू दे, चेंडू दे, तिकडचे लाईनमन पुढे गेले रे. योगेश ओके हाय. चेंडू शोधतोय, चेंडू थोडासा रानामध्ये गेलेला पाहायला मिळतोय आपल्याला. चला चेंडू दे प्लीज. भावेश मित्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत.
6 गडी बाद 67. गणेश कुबल गोलंदाजी एंड वरती, प्रशांत भाबल स्ट्राइक एंड वरती. पुढचा चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू आहे. या ठिकाणी चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत अनिरुद्ध आणि प्रशांत. शेवटचे काही चेंडू शिल्लक या 5व्या षटकातील. स्ट्राइक एंड वरती आपल्याला दिसतोय प्रशांत भाबल फलंदाज. अष्टपैलू खेळाडू, मोठमोठे फटके हा सुद्धा फलंदाज आणू शकतो. पुढचा चेंडू गणेश कुबल मोठा फटका घेतोय, सुंदर मोठा फटका येतोय. या ठिकाणी खणखणीत असा लॉंग ऑफच्या दिशेने खणखणीत मेगा षटकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 5. संघाची पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजांनी बांधून ठेवले होतं. त्यानंतर या 3 षटकामध्ये फलंदाज वर चढताना दिसत आहेत आपल्याला. शेवटचा चेंडू 6 गडी बाद 75. गणेश कुबल प्रशांत भाबल. फुलटॉस चेंडू येतो पॉइंटच्या डोक्यावरून. खणखणीत असा हा चौकार पाहायला मिळतोय या शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 79 धावा. 6 गडी बाद 79 म्हणजे विजयी लक्ष राहील ते 80 धावांचं. 30 चेंडू आणि 80 धावा. पाहूया महापुरुष देवबाग सेकंड बॅटिंगला येईलच, पण आपण जाऊया टॉस का बॉस मध्ये पुढच्या सामन्याची नाणेफेकीसाठी. धन्यवाद. आई भैराई देवी कर्णधार. गुरु पराडकर कुठे आहात? आमचे सन्माननीय संदीपजी मोंडकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. संदीप धुरस सर, धन्यवाद साहेब. हॅलो. या सामन्यानंतर होणारा सामना आई भैराई मोंड विरुद्ध कोण आहे तो? अशोक मोंडकर 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. टॉस का बॉक्स मध्ये या. नाणेफेक होईल. आई भैराई मोंड विरुद्ध अशोक मोंडकर 11. आमचे सन्माननीय संदीपजी मोंडकर, संदीप धुरत यांच्या हस्ते ही नाणेफेक होईल. संदीप धुरत सर, आपण या टॉस का बॉक्स मध्ये पुढच्या सामन्याची नाणेफेक करूया. दोन्ही कर्णधारांनी या. आमचे मान्यवर दीपक ढोके सर टॉस उडवायला. यानंतर होणारा सामना इथे टॉस विन होतोय. बघूया. आई भैराई मोंड विरुद्ध अशोक मोंडकर. मला वाटतं आई मोंडकर 11 टॉस विन होतोय. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतोय. टॉस विन होऊन
काय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते आई भैराई या संघाने आणि फलंदाजासाठी प्राचारण केलंय आमचे आई भैराई मोंड या संघाला. कर्णधार तुमचा काय विचार असेल? कितपर्यंत रोकाल? फलंदाजी करताय, कितपर्यंत धावा जमवाल? कमीत कमी 65 ते 70 रन टार्गेट असेल. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. सामना सुरू करा. ती चेंडू आणि 80 धावा. महापुरुष देवबाग फलंदाजी एंडवरती येतोय. स्लोवर चेंडू होता. त्याच्या मागे चेंडू जातोय. पहिलाच गडी या 0 या धावसंख्येवरती बाद होता आहे तो. चेंज 11 सुद्धा शून्यावरती एक गडी बाद झाला होता. तशीच काहीशी परिस्थिती दिसते आहे देवबाग या संघाची. कुणाला तरी खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. लक्ष खूप मोठं आहे. 30 चेंडू 80 धावा. आता मात्र 29 चेंडू आणि 80 धावांचं लक्ष राहत आहे. तारी 0 या धावसंख्येवरती डगआउट मध्ये निराश परतताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 2-3 मोठे फटके आले. 15-20 धावांचं हे षटक गेलं तर आपण गेम मध्ये राहू शकतो. प्रथमेश राऊळ येतोय. तारियाची जागा घेतोय प्रथमेश राऊळ. नॉन स्ट्राईक एंडला उमेश येरागी, गामिश समाजातील हिरा अष्टपैलू खेळाडू उमेश येरागी सुद्धा नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंड वरती दिसतोय गोलंदाज राकेश सारंग. पहिल्याच चेंडूवरती तारी याला बाद करतोय. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक सुंदर झेल पकडतोय. निहाल गाठवळ काय झेल पकडला होता, काय खेळी केली होती निहालने. आणि एसट्यांच्या मागे या पहिल्या चेंडूवरती झेल पकडतोय. पहिला गडी 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. लक्ष आहे 80 धावांचं. 30 चेंडू 80 धावा. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. थोडस दडपण आलेलं दिसतंय महापुरुष देवबाग या संघाच्या बाजूने. राकेश सारंग गोलंदाजी एंड वरती. प्रथमेश राऊळ एक अष्टपैलू खेळाडू. मोठमोठे फटके हा सुद्धा फलंदाज खेळू शकतो. पण सध्या तरी परिस्थिती आहे ती एक गडी बाद 0. पुढचा चेंडू सारंग रिव्हर्सिपचा फटका खेळतोय. फटका चुकतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी जियांश 11 संघाकडून होते. राकेश सारंग याची विजय 80 धावांचं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष आहे. पण तेवढे चेंडू 30 चेंडू जियांश 11 ला खेळायला मिळाले होते. त्यामध्ये 79 धावांचं टार्गेट उभं सेट केलंय त्यांनी. आणि तुम्हाला सुद्धा तेवढे चेंडू मिळत आहेत. कोणालाही कमी नाही. सुंदर चेंडू. सुंदर प्रयत्न होता या ठिकाणी. झेल सुटतोय मात्र काय प्रयत्न होता. प्रशांत भाबल चेंडूंवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. सलग 3 चेंडू हा गोलंदाज सारंग निर्धाव फेकतोय. राकेश सारंग गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता. दुसरा चेंडू एसट्यांच्या मागे निर्धाव आणि तिसरा चेंडू. चला प्लीज वेळ नको काढू. चला काय झालं तुम्हाला समजलंच नाही. गुणाजी पोसम इकडे. अशोक मोडकर सांग ना तसं. सुंदर चेंडू. सुंदर फटका खेळतोय. चेंडू हवेमध्ये दिसतोय. मंगेश कुर्ले चेंडूच्या मागे धावतोय. 2 धावा घेतल्या जात आहेत. काय गोलंदाजी करतोय राकेश सारंग. पहिले 4 चेंडू निर्धाव. या चेंडूवरती 2 धावा. सुंदर गोलंदाजी. 1 गडी बाद 2. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे.
प्रथमेश राऊळे याने पहिलं षटक फेकलं होतं, 6 धावांचं 2 गडी बाद केले होते. तोच प्रथमेश राऊळ आता फलंदाजी करताना दिसतोय स्ट्राईक एंड वरती. 1 गडी बाद 2. विजय 80 धावांचा पाठलाग करतोय महापुरुष देवबाग. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय, निराश परतावं लागतंय प्रथमेश राऊळेला. सुंदर गोलंदाजी राकेश सारंग याची. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धाव संख्या होते ती षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 2 धावा. प्रथमेश राऊळ फटका सुंदर होता, पण या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. 2 गडी बाद 2. महापुरुष देवबाग. आता स्वतः उमेश यारागे याला आपल्या हातीमध्ये सर्व सूत्र घ्यावे लागतील, कारण लक्ष खूप मोठं आहे. 80 धावांचं लक्ष आहे. सध्या तरी परिस्थिती आहे ती 2 गडी बाद 2. पहिलं षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. महापुरुष देवबाग जयांश 11 असा हा मोठा सामना. खूप मोठं लक्ष आहे 80 धावांचं. काय पॉवर प्लेचं षटक फेकून गेला राकेश सारंग. फक्त 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. सुंदर गोलंदाजी राकेश सारंग याची. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो साहिल घाटवळ. सामोरा फलंदाज आहे तो उमेश येरागी. उमेश येरागी आपल्यासाठी सुद्धा पारितोषिक येते. आपण जर षटकार आणला, प्रत्येक षटकाराला आपल्यासाठी रोख रुपये 100 प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विश्वनाथजी कुर्ले यांच्या हस्ते दिले जाणार आहेत, कारण खूप मोठी खेळी साकारायची आहे. 80 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 2 गडी बाद 2. उमेश येरागी स्ट्राईक एंड वरती. साहिल घाटवळ गोलंदाजी एंडवर. अकुट टप्प्याचा चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतोय का काय, थोडीशी मिसफिल्ड होते. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषे पार. चौकार. आपलं ओळखपत्र घेऊन या प्लीज. धन्यवाद. सर्वांची घेऊन या. ओके. धाव संख्या होते ती 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार साहिल घाटवळच्या. उमेश येरागी खेळावंच लागेल. टार्गेट खूप मोठं आहे. 80 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक चालू आहे. 2 गडी बाद 6. महापुरुष देवबाग. साहिल घाटवळ गोलंदाजी एंड वरती. उमेश येरागी स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका खेळतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव घेतली जाते. उमेश येरागी आणि लक्ष्मण मोंडकर दोघांमार्फत. धाव संख्या होते ती 7. 2 गडी बाद 7 धावा. दुसरं षटक चालू असताना महापुरुष देवबाग. लक्ष्मण मोंडकर प्रथम स्ट्राईक वरती दिसतोय आपल्याला. हा सुद्धा खूप मोठे फटके खेळू शकतो असा फलंदाज आहे. सामन्याचं चित्र कधीही कुठच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. साहिल घाटवळ गोलंदाजी एंड वरती. पंचांच्या डाव्या बाजूने अकुट टप्प्याचा चेंडू होता. काय फटका खेळलाय पहा. आणि जातोय सरळ षटकार गार्डनच्या दिशेने. सुंदर फलंदाजी लक्ष्मण मोंडकर करताना दिसतोय. धावसंख्या होते ती 13 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती मेगा षटकार लक्ष्मण मोंडकरच्या बॅट मधून. 2 गडी बाद 13. साहिल घाटवळ 3 चेंडू फेकतोय. 11 धावा देतोय. या दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. लक्ष्मण मोंडकर काय फलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेस करतोय आणि तो षटकाराला पाठवतोय. पुढचा चेंडू साहिल घाटवळचा. सुंदर चेंडू. यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. पॅड वरती चेंडू आदळतोय, मात्र बाई स्वरूपात 1 धाव घेतली जाते. धाव संख्या होते ती 14. 2 गडी बाद 14. दुसरं षटक चालू असताना विजय 80 धावांचा पाठलाग करतोय देवबाग संघ. मर्यादित 5 षटकाचे हे सामने. यानंतर होणारा सामना आहे तो आई भैराई देवी वर्सेस अशोक मोंडकर 11. साहिल गोलंदाजी एंड वरती. उमेश येरागी मोठा फटका खेळतोय. सुंदर फटका खेळतोय. झेल होतोय काय आणि सुंदर झेल पकडला जातोय. तिसरा मोठा हादरा बसतोय उमेश येरागी याच्या स्वरूपात. महापुरुष देवबाग या संघाला 14 या धावसंख्येवरती डीजे.
काय फलंदाजी करत होता. पाच या धावसंख्येवरती बाद होतोय उमेश झेलचित बाद. लक्षच खूप मोठं आहे, दडपण आलेलं दिसतंय. तीन गडी बाद 14. उमेशची जागा घेतोय नवीन फलंदाज योगेश घाटवळ. योगेश घाटवळ नॉन स्ट्राईक एंडला लक्ष्मण मोंडकर. सर्व सूत्र आपल्याला हातीमध्ये घ्यावी लागतील फलंदाजी करताना, कारण लक्ष खूप मोठं आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती दिसत आहे. जयंश इलेव्हनची सुद्धा हीच हालत होती. 2 षटकामध्ये 18 धावा होत्या, 2 गडी बाद होत्या. त्यानंतर 18 चेंडूंवरती जवळजवळ 50-60 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. पुढचा चेंडू सुंदर फटका खेळतोय, 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करणार काय लक्ष्मण मोंडकर, पण काय क्षेत्ररक्षण करतोय मंगेश कुर्ले. स्वतः चेंडू बाउंड्री लाईन वरून नॉन स्ट्राईक गोलंदाजाच्या हातीमध्ये देतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फलंदाजी आणि षटक. याच गोलंदाजाने फलंदाजी करताना एका षटकामध्ये 29 धावा घेतल्या होत्या. 4 चौकार 1 चौकार. तशीच खेळी करावी लागेल लक्ष्मण मोंडकर आणि योगेश घाटवळ याला. योगेश स्ट्राईक एंड वरती, निहाल घाटवळ गोलंदाजी एंड वरती. हे षटक महत्वाचं असेल या सामन्यामध्ये. 3 गडी बाद 15. विजय 80 धावांचा पाठलाग करतोय देवबागा संघ. पहिला चेंडू निहाल घाटवळ टू योगेश घाटवळ. मोठा फटका घेतोय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव घेतली जाते. लक्ष्मण मोंडकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकाराने खेळतोय फलंदाज. धावसंख्या होते ती 16. 3 गडी बाद 16. तिसरं षटक चालू असताना महापुरुष देवबाग. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा, पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता, पण चेंडू जातोय एष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय बऱ्याच वेळानंतर. काय गोलंदाजी चालली आहे जियांश इलेव्हन या संघाची. थोडस हास्य दिसतंय त्यांचे मालक सुबोध आडकर यांच्या चेहऱ्यावरती. पुढचा चेंडू, हे पहा इथे काय होत आहे. ते फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, मग विकेट घेतली जाते. स्ट्राईक सोडून पुढे गेला होता चालत, आणि या ठिकाणी 4था हादरा बसतोय 16 या धावसंख्येवरती. योगेश निराश परततोय. बॅट्समन कविराज तांडेल. कामोठे येथे स्पर्धा झाली होती, कविराज चमकला होता त्या स्पर्धेमध्ये. काय फटके आणले होते. पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये दिसतोय. लक्ष्मण मोंडकर फलंदाजी करतोय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र झेल पकडतोय तो साहिल घाटवळ. देवबाग या संघाचा 16 या धावसंख्येवरती. लक्ष्मण मोंडकर सुद्धा निराश माघारी परततोय. लक्ष 80 धावांचे मोठे फटके खेळावे लागतील, पण फटके चुकतायत आणि बाद होत आहेत फलंदाज. काय गोलंदाजी होते आहे जयंश इलेव्हन या संघाची. सुंदर गोलंदाजी. लक्ष्मण मोंडकरची जागा घेतोय तो निखिल गावकर. कोणाला तरी उभं राहावं लागेल, टार्गेट सेट करावं लागेल. मोठमोठे फटके येतील, पण खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. 5 गडी बाद 16. लक्ष्मणची जागा घेतोय नवीन फलंदाज निखिल गावकर. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कविराज तांडेल. गोलंदाजी एंड वरती सुंदर गोलंदाजी करतोय तो निहाल घाटवळ. निखिल गावकर फलंदाजी एंड वरती. गोलंदाज साहिल. पुढचा चेंडू, फ्लोअर पद्धतीचा आखूड चेंडू, सरळ येतोय कव्हरच्या दिशेने. झेल पकडला जातोय. 6वा हादरा बसतोय तो महापुरुष देवबाग या संघाला 16 या धावसंख्येवरती. फलंदाज येतायत जातायत, कुणाला तरी उभं राहावं लागेल. 80 धावांचं लक्ष्य आहे.
एक दोन धावा घेता घेता या ठिकाणी मोठे फटके खेळून तुम्ही धावसंख्या वाढवू शकता, पण प्रत्येक जण हजेरी लावतोय, वापस येतोय डगआउटच्या दिशेने. 6 गडी बाद 16 आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल गोलंदाजांना. जयांश इलेव्हनचे सर्व गोलंदाज काय गोलंदाजी करतायत, पूर्ण बांधून ठेवलंय महापुरुष देवबाग संघाला. कुणाला तरी हात खोलावे लागतील आणि ती खेळी साकार करावी लागेल, जशी साहिलने केली होती. कविराज मोंडकर स्ट्राईक एंड वरती दिसतोय आपल्याला. पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता, स्लोवर पद्धतीचा चेंडू, फटका चुकतोय, चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 16. एक चेंडू हा बरोबर. नाही एक चेंडू शिल्लक आहे. 6 गडी बाद 16. रोहन स्ट्राईक एंड वरती, छोटासा फलंदाज आहे. पाहूया आपल्या संघाला किती धावसंख्येपर्यंत नेतोय. 6 गडी बाद 16. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळतोय, पण चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि या ठिकाणी मात्र चूक करतोय घाटवळ. चूक होते पण फेक तेवढ्या ताकदीची होते आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 6 गडी बाद 17 धावा. महापुरुष देवबाग विजयी 80 धावांचा पाठलाग करताना महापुरुष देवबाग 6 गडी बाद 16. डीजे षटक घेऊन येतोय. हॅलो रोहन बाबल गोलंदाज एंडवरती दशरथ कुबल. 4थं षटक, शेवटचे 12 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ब्लॉकचा फुलटॉ चेंडू होता, चेंडू जातोय कर्फरड एरियामध्ये. लॉंगऑनच्या दिशेने या ठिकाणी एक धाव घेतली जाते. एका धावेवर समाधान मारतात दोन्ही फलंदाज. कविराज स्ट्राईक एंड वरती, मोठा फटका खेचतोय या ठिकाणी. सुंदर फटका पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी कविराजच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 24. 6 गडी बाद 24. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यावाच लागेल अशी परिस्थिती आहे सध्याची, कारण लक्ष्य आहे 80 धावांचं. धावसंख्या होते ती 6 गडी बाद 24. दशरथ कुबल गोलंदाजी एंडवर. पुढचा चेंडू कविराज, सुंदर फटका मात्र जातोय यष्ट्यांच्या मागे. चेंडू पाहूया, कोणती चूक करत नाहीये राकेश सारंग आणि 7वा हादरा बसतोय तो महापुरुष देवबाग या संघाला कविराजच्या स्वरूपात. 24 या धावसंख्येवरती डीजे. बाद 24. अकुट टप्प्याचा चेंडू येतोय लॉंगऑफच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते ती 25. 7 गडी बाद 25. लक्ष्य खूप मोठं आहे, 80 धावांचं लक्ष्य आहे.
मोठे फटके खेळावे लागतील तर आपल्याला टार्गेट पार होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण 79 धावा बनविल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये जियांश 11 या संघाने. कुबल गोलंदाजी एंडवरती, पुढे येऊन मोठा फटका कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि गडी बाद होतोय. 8वा हादरा बसतोय देवबाग या संघाला 25 या धाव संख्येवरती. हा माघारी परततोय. चांगला खेळ करत होता रोहन, तोच आता डगआउट मध्ये दिसतोय आपल्याला. त्याची जागा घेतोय नवीन फलंदाज वासुदेव कुर्ले. सुंदर गोलंदाजी जियांश 11ची. आठ गडी बाद 25. पुढचा चेंडू दशरथ. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. वासुदेव कुर्लेला काही चेंडू समजत नाही आणि षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 25 धावा. विजयी 80 धावांचं लक्ष्य आहे देवबाग संघासमोर. दशरथ कुबल या षटकामध्ये 8 धावा देतोय आणि 2 गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून शेवटचं म्हणजे 5वं षटक घेऊन येतोय तो अनिरुद्ध पेडणेकर. सामोरा फलंदाज आहे तो गणेश कुबल. 8 गडी बाद 25. 80 धावांचं लक्ष्य आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूवरती 6 षटकार येत आहेत काय गणेश कुबलच्या बॅट मधून. फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव घेत आहेत. दुसरी धाव या ठिकाणी नकार देतोय वासुदेव कुर्ले. गोलंदाजी एंडवरती अनिरुद्ध पेडणेकर. पहिला चेंडू सुंदर चेंडू, मात्र 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज गणेश कुबल आणि वासुदेव कुर्ले. पुढचा चेंडू स्लोअर चेंडू होता, हवेमध्ये स्विंग करताना दिसतोय हा गोलंदाज. निर्धाव चेंडू एसट्यांच्या मागे राकेश सारंग एसटी रक्षक सुंदर कामगिरी करतोय. सुंदर गोलंदाजी जियांश 11 कडून होताना दिसतंय. बांधून ठेवलाय, जकडून ठेवलाय सर्व फलंदाजांना. आतापर्यंत विचार केला तर 8 गडी बाद झालेत. म्हणजे पहा किती नियंत्रित गोलंदाजी झाली. सर्व गोलंदाजांनी टिचून मारा केला. 8 गडी बाद 26. पुढचा चेंडू वासुदेव कुर्ले. अकुटप्प्याचा चेंडू. वासुदेवला काही समजत नाही आहे. चेंडू स्लोवर येतोय, काही वेगवान चेंडू पडणार आहे. 8 गडी बाद 26. विजय 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे पहा लेग स्विंग चेंडू होता. चेंडू वाटत होता वासुदेव कुर्लेला की वाईड जाईल, पण चेंडू जातोय आणि शरीरावर आदळतोय. अनिरुद्ध पेडणेकर काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पुढचा चेंडू वासुदेव कुर्ले स्ट्राइक एंडवर. पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता. पॅड वरती चेंडू आदळतोय, चेंडू जातोय आणि षटक क्रमांक 5 ची समाप्ती होते आणि हा सामना विजयी होतोय जियांश 11 संघ. 1च धाव देतोय. 53 धावांनी या ठिकाणी विजयी होतोय जियांश 11. सुंदर या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला या दोन्ही संघांकडून. दोन्ही संघांचे मी आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. महापुरुष देवबाग कर्णधार तसेच जियांश 11 कर्णधार दोन्ही संघांचे आभार व्यक्त करूया. धन्यवाद. 53 धावांनी विजयी होतोय तो जियांश 11 हा संघ. सुंदर फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली. 8 गडी बाद 26 या धावसंख्येवरती रोखलं महापुरुष देवबाग या संघाला.